राज्यभरात शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल मार्फत अभियोग्यता धारकांची नोंदणी सुरू आहे। मात्र गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक भरती झालेली नाही आणि अनेक लाखो डी.एड. धारक या शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असताना मात्र राज्य सरकारने 13 ऑक्टोबरला एक जी.आर. काढला। तो जी.आर. म्हणजे शाळांमध्ये आता इंग्रजी माध्यमाचे शिक्षक जे आहेत ते येणार आहेत। आपल्यासोबत या विषयासंदर्भात बोलण्यासाठी शिक्षक आमदार जयंत आसगावकर सर आहेत। तसं काय सांगाल, खरं तर 13 ऑक्टोबरला हा जी.आर. काढलेला आहे, शिक्षक संघटनांचा आणि विद्यार्थी संघटनाचा या जी.आर.ला विरोध आहे, तुमची भूमिका काय आहे? नाही, याच्यामध्ये पोर्टलद्वारे जी भरती आहे ती चालू होती आहे। त्या ठिकाणी जे अभियोक्ता दिलेले जे लोक होते त्यांची नोंदणी झालेली आहे। आता संस्थांच्यामध्ये जी रिक्त पद आहेत त्याची नोंदणी करायसाठी शासनाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी अतिरिक्तांचं समायोजन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भरतीला गती येईल। परंतु त्या ठिकाणी दुर्दैवानं एका पदासाठी 3 जागा ज्या मागवलेल्या आहेत याच्यामुळं बऱ्याच वेळा अडचण अशी येते संस्थांच्या समोर की त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स उपलब्ध होत नाही। त्यामुळं एकतर ही संख्या वाढवली पाहिजे। त्याचबरोबर जे म्हणजे ज्याला म्हणतो की त्या ठिकाणी ही प्रक्रिया अगदी पारदर्शक आणि जलद गतीने झाली पाहिजे। कारण आतापर्यंतचा अधिकाऱ्यांचा इतिहास बघता टी.ई.टी. सुद्धा त्या ठिकाणी घोटाळा झालेला होता। तशा प्रकारचा घोटाळा होऊ नये, कारण काही वेळा अशी भीती वाटते की काय यामध्ये वेगळी म्हणजे घोटाळ्याची बाब होईल का। त्यामुळं अत्यंत पारदर्शकपणानंच खऱ्या अर्थाने ही भरती झाली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत। खरं तर हे सगळे मुद्दे बरोबर आहेत, मात्र जो इंग्रजी माध्यमाचा जो मुद्दा आता जी.आर. जो राज्य सरकारने काढलेला आहे त्या संदर्भात तुमची भूमिका काय असणार? नाही, याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाचा शिक्षक असला पाहिजे असं काय नाही, कारण त्याच्यामध्ये मराठी माध्यमाचा शिक्षक सुद्धा चांगल्या पद्धतीने इंग्लिश विषयाचं अध्यापन करू शकतो। असं कुठं नाही अध्यापनामध्ये की अमुक भाषेत शिकला तरच तो चांगल्या पद्धतीने करेल। त्यासाठी वेगळ्या म्हणजे इंग्रजी माध्यमाचाच पाहिजे असा काही आग्रह नाही। म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही प्राधान्य द्या, आम्ही मान्य करू, परंतु त्या ठिकाणी तो इंग्रजी माध्यमाचाच तुम्ही नेमा हे बाब मात्र चुकीचे आहे। त्याला त्या ठिकाणी आपण विरोध करण्याची भूमिका करू। मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करून कुठंतरी ही प्रोसेस केली जाते, कुठंतरी यामध्ये गौडबंगाल आहे असं वाटतंय? नाही, असं काय त्या ठिकाणी म्हणता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी हा आग्रह जो आहे की बाबा इंग्रजी माध्यमाचा एक पाहिजे, हा आग्रह त्या ठिकाणी अनिवार्य असता कामा नये, हा ऐच्छिक असला पाहिजे। खरं तर शिक्षण विभागाच्या भिजत घोंगड्यामुळे ही सगळी शिक्षक भरती जी आहे ती रखडलेली आहे। पवित्र पोर्टल सुरू झालेलं आहे तरी सुद्धा भरती प्रक्रिया चालू झालेली आहे, रोस्टर अजूनही पूर्ण नाही। कुठंतरी विद्यार्थ्यांचं नुकसान करते आणि सरकार दिशाभूल करते असं वाटतं। आता रोस्टरच्या बाबतीत जर बघितलं तर मागास कक्ष आयुक्ताच्या सहाय्यक आयुक्तांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की जिल्हावार त्या ठिकाणी या ठिकाणी रोस्टरचे कॅम्प झाले पाहिजेत। कारण बऱ्याच वेळा असं होतं की किरकोळ त्रुटी असते आणि त्या त्रुटीसाठी तिथून कोल्हापूरला यायचं, उदाहरण कोल्हापुरातलं आहे तर ते कोल्हापुरात यायचं आणि परत त्यानं पुण्याला जायचं। त्याच्याऐवजी जर 2 किंवा 3 दिवस प्रत्येक जिल्हास्तर जर त्यांनी कॅम्प घेतले तर त्या ठिकाणी लवकर जलद गतीनं, कारण रोस्टर तपासणी मोठ्या प्रमाणात आहे। आतापर्यंत भरती झाली नसल्यामुळं बऱ्याच संस्थांचे रोस्टर तपासून घेतले नव्हते, परंतु आता ती प्रक्रिया कुठल्याही परिस्थितीत आपल्याला अनिवार्य आहे आणि ती करून घ्यावी लागणार आहे। त्यासाठी जिल्हास्तर रोस्टर कसे करता येईल, कारण त्या ठिकाणी मागास कक्ष आयुक्तांना आम्ही बोललेलो आहे, त्या ठिकाणी त्यांनीही सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदांचं रोस्टर पूर्ण झाल्यानंतर जिल्हावार त्या ठिकाणी कॅम्प घेता येतील का याचा सुद्धा आम्ही विचारविनंती करतो। खरं तर आज संस्था चालकांची तुम्ही बैठक घेतलेली आहे, तुम्ही पुण्यामध्ये उपोषणाला बसणार आहेत, काय मुख्य मागण्या आहेत आणि आज बैठकीत काय ठरलं? नाही, पुण्यामध्ये आम्ही निषेध आंदोलन करतोय, एवढ्यासाठीच करतोय की त्या ठिकाणी शालार्थ आय.डी.चा प्रश्न गंभीर बनलेला आहे। बाकीच्या आपल्या कोल्हापूर विभागात बघितलं तर शालार्थ आय.डी सगळ्यांना दिले गेलेले आहेत, परंतु पुणे विभागामध्ये शालार्थ आय.डी गेले 5 ते 6 महिने, कारण त्या लोकांना त्या ठिकाणी अनुदान जाहीर केलं गेलं 20%, परंतु त्या ठिकाणी 20% जाहीर केलं ते अनुदान जे आहे ते त्यांच्या म्हणजे समोर आलेलं आहे, परंतु त्यांना ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही। हे दुर्दैवानं त्या ठिकाणी करावं लागतंय। त्यासाठीच खऱ्या अर्थानं त्यांना म्हणजे आयुक्तांना आम्ही अल्टिमेट दिलेला आहे की 30 तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला शालार्थ आय.डी द्या, अन्यथा त्या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन, कारण आयुक्त सकारात्मक आहेत परंतु खालचे अधिकारी जे आहेत ते वारंवार नुसतं तोंडाला पानं पुसण्याचं काम करतायत, वेळोवेळी नुसतं उत्तर देत आहेत की आम्ही पूर्ण करू, परंतु ही प्रक्रिया होत नाही। त्यामुळे 20%वर येणाऱ्या लोकांना शालार्थ आय.डी कुठल्याही परिस्थितीत मिळाला पाहिजे। त्याचबरोबर त्या ठिकाणी जर बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा पुढच्या टप्प्यासाठी 30 तारखेपासून आंदोलन चालू होतंय। खऱ्या अर्थानं त्या आंदोलनामध्ये सुद्धा सगळ्या शिक्षकांनी सहभागी झालं पाहिजे, कारण पुढचा टप्पा, कारण आम्ही तर म्हणतो त्यांना 100% तुम्ही जाहीर केलं पाहिजे, कारण आज काम बघितलं तर समान काम समान वेतन ह्या धोरणानुसार त्या ठिकाणी त्यांना 100% अनुदान मिळणं गरजेचं आहे। त्यामुळे मी या माध्यमातून शिक्षक बांधवांना आवाहन करतोय की शिक्षण समन्वय
समितीनं जे मुंबई आझाद मैदान या ठिकाणी 30 तारखेपासून आंदोलन केले, त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. कारण पुण्यातल्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी मी एकटा बसलो तरी त्या ठिकाणी मी या आमच्या कर्म बांधवांना शालार तायडी मिळवून देणार आहे, त्यात आपण कुठेही कमी पडणार नाही ही या निमित्तानं ग्वाही देतो. खरं तर शिक्षण विभागातल्या विविध समस्या, विविध अडचणी ज्या आहेत त्या संदर्भात पुण्यामध्ये स्वतः आमदार साहेब आंदोलनाला बसणार आहेत, उपोषणाला बसणार आहेत आणि ते निषेध आंदोलन असणार आहे. शिक्षक भरतीतले काही ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा मागण्या त्या ठिकाणी आमदार साहेब करणार आहेत. जावेद तांबोळे, महासत्ता, कोल्हापूर.